धर्माला सुद्धा एकदा खोटं बोलायला लावलं, त्याची इमानदारी मातीत घातली. देवानं तर इमानदारीने युद्ध केलंच नाही, 19 पाप केले. मी सांगतोय म्हणून नाही बरं का. देवाची चूक काढायची गिरगावकराची काय लायकी आहे? सकाळच्या जिबेल किडे पडतील. महाभारत सांगतोय म्हणून म्हणतोय 19 पाप केले देवाने. पण कौरवाच्या पक्षामध्ये 22 लोक इमानदार होते. 22 लोक. मग एक जण म्हणला इतके इमानदार असून तिकडे काऊन लढे? भाकरीचे कान कोंडे. नच उलटे काळेज त्याचे, नच उलटे काळेज त्याचे, परिशर्मिंदे अन्नाचे, परिशर्मिंदे अन्नाचे. त्याचे काय काळज उलटे नव्हते, पण भाकरीचे कान कोंडे होते. शब्दातले बांधलेले होते, शब्दातले बांधलेले. एवढे इमानदार द्रोणाचार्य, एका तिळा इतकी सुद्धा पापाची कुचराई नाही. एवढे इमानदार भीष्माचार्य, त्या पक्षाचे सेनापती, तिळा इतकं पाप नाही. किती कर्ण इमानदार. देवानं कर्णाला इमानदारी मोडण्यासाठी त्याला माशा धरणाराचा मुलगा म्हणत होते, म्हणून त्याला क्षत्रियाचा पुत्र सिद्ध करण्यासाठी कुंती त्याच्या भेटी करता नेली. आणि ज्या वेळेला कुंती कर्णाच्या जवळ आल्या, त्यावेळेला कुंतीनं कर्णाला सांगितलं तू कोण आहेस म्हणून. कुंती सांगती देवाला, तो पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, तो पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, तो पांडव रे पहिला. कुंती सांगती पक्षात. कुंती सांगती देवाला, कर्ण तो पांडव रे पहिला. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिले त्याने. मंत्र सूर्याचा जपला, कुंती सांगती देवाला. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. सांगितलंय कर्णा तू माझा मुलगा आहे, पण आई माफ कर ना, आता मी दुर्योधनाला शब्द दिलाय नाही मोडणार. काय इमानदार कर्ण. देव फोडायला गेला बाबा. देव देव माणसं एका बंडलातच फुटते. एकाच बंडलात देव देव. ब्रह्मांडाचा मालक फोडायला गेला, ब्रह्मांडाचा मालक. माणसं किती बेमान. एकाला म्हणले त्याच्या जीप मध्ये, दादा देवा शपथ मतदान तुम्हाला पण फिरू द्या त्याच्या संग. रे गाडी पुला खाली जाईन रे सुंबळ्या, पुला खाली जाईल. इतकी बेमानी असते रे. सकाळी एकाची भजे, दुपारा एकाची खिचडी, संध्याकाळी एकाची प्याची, दणका चौथ्यालाच आणायचा. इतकी बेमानी. माय फोडण्यासाठी आली, माय देव फोडण्यासाठी आला. नाही फुटला कर्ण बाबा. काय इमानदार कर्ण असेल. भगवान सांगतात अर्जुना, त्या इमानदार कर्णाच्या अस्त्र शक्ती रथावर खेळत होत्या. त्या पितामह भीष्माचार्याच्या अस्त्र शक्ती रथावर खेळत होत्या. द्रोणाचार्याच्या अस्त्र शक्ती रथावर खेळत होत्या. मग 17 दिवस रथ काऊन नाही पेटला? वरी मारुतीराय बसलेले होते.
मारुतीराय म्हणजे चित्रातले थोडेच होते का? एखाद्याला खपक्या माणसाला शेपूट लावून थोडंच मारुती केलं. सोंगातला मारुती टिकत असतोय. आमची इथं पोळ्या लळीत करतात बाबा, लळीत पोळ्याला लळीत करतात, लळीत करीच्या दिवशी लळीत. मग पोरं म्हणले बाळू महाराज औंधा आपल्याला रामायणातले पार्ट करायचे. म्हणलं करू. आमच्या इथल्या सकाता त्याचा पांड्या 134 किलो होता. त्याचं वजन 134 किलो. काहीच काम करीत नव्हतं ते. हे कोकण्या मशिवानी बसलेलंच आपलं कहाच्याच काम. 134 किलो. तर मी म्हणलं आता नाटकातच करायचं ना, मग याला मारुती करा. मग त्याला मारुती केलं. त्याच्यात बायकोची लाल साडी आणली, त्याची लंगोटी, अर्धी साडी कापली, त्याची शेपूट. काय मारुती दिसू लागला. 134 किलोचा म्हणल्यावर बघा ना बाबा कसा दिसत असेल. इतकं नाटक रंगात आलं, इतकं नाटक रंगात आलं. आणि नाटक रंगात आल्यावर त्याचं मोठं पोरग पळत आलं. म्हणला बाबा मला दुसरा एक भाऊ झाला. घेतली मारुतीची शेपूट उपसून मारुत्या बिडला. म्हणला आईचं शिजर झाले. गेला मारुती दवाखान्यात. असा मारुती असेल का तो? चित्रातला मारुती असेल का? विचारलं अर्जुनानं देवा. कर्णाची शक्ती असेल, पितामहाची शक्ती असेल, द्रोणाचार्याची शक्ती असेल, इथे करून 22 अधिकारी लोकांची शक्ती असेल, मग 17 दिवस रथ खाऊन नाही जळाला. अर्जुना या रथावर मारुतीराय होते. देवा ठीक आहे, जाऊ द्या मारुतीरायला, पण तुम्ही रथावर होते ना. भगवान म्हणले हनुमंता मारुतीरायाने उड्डाण केल्यावर माया सगट रथ जळाला असता. माया सगट सुद्धा रथ जळाला असता. म्या सुद्धा 19 पाप केलते. मी सुद्धा 19 पाप केलते. 19 ज्या द्रोणाचार्य वरी गेलते तेव्हा द्रोणाचार्याचं प्रेत तुकडे करायला लावणारा जगाचा मालक होता. द्रोणाचार्याच्या शरीराचे तुकडे विश्वाच्या मालकान करायला लावले. द्रौपदीच्या भावाला युद्धभूमीत फेकून दिली. हे माझंच पाप आहे. दुर्योधन पूर्ण वज्राचा होणार होता. मी सुदामा माळ्याचं रूप घेतलं आणि त्याला रस्त्यात फुलाचे हार गुंडाळले. त्याच्या आईने विचारलं वाटात कोण होतं? म्हणले सुदामा माळी. माळी नव्हतं म्हणले, द्वारकेतलं काळ होतं. आणि त्या बाईने शाप दिला 56 कोटी यादव दारू पिऊन मरते. 19 पाप होते माझ्या मागे. 19 माझ्या सगट रथ जळाला असता. देवा तुम्ही असताना रथ जळाला असता. 100 वेळा सांगतोय अर्जुना, माझ्या सगट जळाला असता. त्यावेळेला अर्जुनाचे डोळे भरून आले. देवा आपण दोघं जर वाचलो असतो तर मारुतीरायामुळं. चला दृष्टांत संपला. माझे तुकोबारा म्हणतात, ज्याचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते त्याला भक्त म्हणतात. ज्याचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे त्याला भक्त म्हणतात. त्या भक्ताला जरी वाचिला असेल तर मारुतीरायाची ताकद. आणि सृष्टीतलं झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्या जगाच्या मालकाला जरी वाचिला असेल तर ती मारुतीरायाची ताकद. भक्ताला आणि देवाला जीवदान देण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना मारुतीराय म्हणतात. म्हणून शरण शरण Bye.
नका कोणी, काही काम नाही एवढं पळायचं. काय उग बारकाले पोरं तिकडे गर्दा करायला येतं आणि तुम्ही उग काय, तुम्ही काय डॉक्टर नाही आहेत का उभे राव राव पाहायला? हा? एखादी भेंड किती कोण आली तर 3 कोस पाळतात. काय तुम्हाला तिकडे बघायला? काय नाही काम आता बस आला संदेश तिकून मिंट्री इकडे मिंट्री सज्ज आहे, कशाला ताण घेते? बसा 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 बसा. विढाला विढाला म्हणून तुकोबराय शरण शरण जी हनुमंता, म्हणून तुकोबराय मारुतीराचं दर्शन घेतात. तर 83 लाख मुसलमान जमले हो औरंगाबादला. 83 लाख तरी कवडीचा गर्दा नाही, कवडीचा गर्दा नाही. आणि आपल्या लोकांत शेपुडे आहेत, काहीच फरक नाही. सारा म्या 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 म्याच खेळ. काय एडपटपणा, काय शास्त्राची धर्माची मर्यादा सांडणारी माणसं सगळी. बस म्हण त्याला बी म्हणा आता नका सांगू. बस बास पुकारू नका तुम्ही आता, थांबा. विठाला 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 दोन उदाहरणं झाली का? अजून एक सांगतो बाबा. मला 250 उदाहरणं पाठ आहेत. मग हे थोडेच आहेत, महाराजाचे. समुद्राच्या तीरावर 18 पद्म वानर, 72 कोटी रीछ, 56 कोटी गोलांगुळ बसले. का तुकोबराय मारुतीरायाला शरण जातात? सगळे उन्हाल बसलेत. आपण कितीक माणसं आहे तिथे बसलेले, पण एवढ्या माणसासाठी मंडप द्यावा लागला. दुपारा एवढे झाडं आहेत का बाबाजी? इथं नाही. तर 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगोळ, इतक्यासाठी झाडं कुठून असतील? पुण्याला बसले सगळे उडाला. माझा ब्रह्मांडाचा मालक लक्ष्मणजी झाडाच्या सावलीला आहे. देवाला घाम येतोय. का तुकोबराय शरण जातात? पहा पुरावा किती गोड आहे. 4-2 वानरांनी मारुतीरायाला सूचना केली, हनुमंता आपण ज्या मालकाचं भजन करतो त्या मालकाला घाम आलाय रे, घाम आलाय. कशा करता घाम आलाय? पुसून घेणं. विचार विचार विचार. मारुतीरायानं सांगितलं, दोघा भावाची चर्चा आहे, आपण मधात कशाला बोलायचं रे? हो द्या त्यांची चर्चा. मलाही सहन होत नाही देवाला घाम आलेला, पण भगवान सांगत नाहीत, मी काय करू? शेवटी नाईलाज झाला. सर्व वानर उठले आणि मारुतीरायाला ढकललं. विचार म्हणले, घाम कशाने येतो? विचार विचार विचार. देव सावलीला आहेत, कशामुळे घाम येतोय? गेले मारुतीराय. भगवान, उष्णतेनं आलेला घाम झाडाखाली गेलं की घाम जिरून जातो. उष्णतेनं आलेला घाम फॅन खपाशी गेलं की घाम जिरून जातो. उष्णतेनं आलेला घाम कूलरच्या जवळ गेलं की घाम जिरून जातो. उष्णतेनं आलेला घाम एसी रूम मध्ये गेलं की घाम जिरून जातो. चला, फॅन एसी कूलर त्या काळात नसेल, पण झाड होतं. देव झाडाखाली बसलेले तरी घाम यायलाय. वानर उन्हात असताना घाम नाही. काय? हा तानाचा घाम होता. देवाला ताण आलेला होता आणि त्या तानाचा घाम होता. काय ताण होता? काय ताण आहे प्रभू तुम्हाला? भगवान म्हणतात, हनुमंता, सीतेचा शोध तू लावलास. रावणाच्या अशोक वाटिकेत माझी धर्मपत्नी सीता तिथे आहे, पण ती रावण मरेपर्यंत आपल्याला सीता प्राप्त होत नाही. आणि त्या रावणाला मारण्यासाठी मला लंकेत जावं लागतंय. लंकेत नेतो कसं? कसं न्यायचं? कारण विमान फक्त 14 होते. विमान फक्त 14 होते आणि 14ची 14 विमान राक्षसांकडे होते. 14ची 14 विमान राक्षसाकडे होते. राजा रावणाच्या लंकेत 4 विमान होते. 4 14 पैकी रावणाकडे 4 होते. 4
रावण मारल्याच्या नंतर भगवान ज्या विमानात बसून अयोध्येत गेले का, त्या विमानाचं नाव होतं कामक नावाचं विमान. कामक कामक असे 4 विमान राजा रावणाकडे होते. बाकीचे काही राक्षसांकडे, काही लोकांकडे असतील, पण ती त्यावेळेला भगवंताला ते विमान प्राप्त शक्य नव्हतं. कारण ते विमान त्या समुद्रावरून जाणं शक्य नव्हतं. रावणाचा कडेकोट बंदोबस्त असा कडक होता की विमान खाली पाडण्याची ताकद होती. शक्तिशाली लोक होते रावणा. हनुमंता ते शक्तिशाली 4च विमान रावणाकडे, तर ते आपल्याला कसे प्राप्त होतील? कसं जायचं तिथं? रावणाकडे फार मोठं ख्यातनाम विमान होतं. विसंगती होती तरी सांगतो, विमान 14 पैकी 1 विमान. टापराची विमान लय पाहिली मी वरी. 5-25 वेळेस बसलो मी वरच्या विमानात, तुमच्यात पैशावर. हो, आपली काय लायकी वर विमानात बसायची? देवीचं तेल देवीला आणि भूते आला घाईला. तुमच्यात पैशावर. एकदा आम्ही अहमदाबाद द्वारकेला गेलो बाबा. अहमदाबादून विमानात बसलो तर त्या विमान चालकानं अनाउन्सिंग केली, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, हवाई जहाज समुद्र पठारी पर चल रहा है, मौसम बहुत खराब है. म्हणलं मेला रे बाळ्या, मेला आता. विमान पडते आता खाली विमान. त्याच्यावर 5-7 मिनिटांनी लगेच सांगितलं, आप टर्मिनल नंबर 2 पे. विमान खाली उतरत आहे. मला हिंदी सगळी येत नाही, जितकी आली तितकी बोललो तुम्ही. मैं हिंदी इधर से गाड़ी आई, उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. आपल्याला अंजाला येत नाही ते इचकायचं बी नाही. बरं उगं बोलून गेलो मी, नाही बोलायला पाहिजे. गोड मराठी भाषा आहे ती कशाला इचकायची? संस्कृत गोडी ती कशाला हिंदी इचकायची? आपल्याला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट काय करायचं? आपल्याला सवय लागली बोला वाटतंय. बँकेत अंगुठा द्याली म्हातारीन, मी तिला विचारलं काय चाललं? लय टेन्शन. अरे बापरे, सही ना अंगठा द्या लागली, टेन्शन शब्द इंग्रजी वापरायली. सवय पडून गेली ना आपल्याला दुसऱ्याच्या भाषा चिटकून घ्यायची. पण मलाही बोला वाटलं हिंदी. ते हे टपरे विमान नाही. रावणाकडे एक असं विमान होतं. 4 विमानापैकी बाबा राजा रावणानं प्रभू रामचंद्राचं डोकं कापलं, सीतेच्या समोर दिलंय. विमानाचा विषय निघला म्हणून सांगतोय, पुन्हा वापस येतो. मला कट हाणायचा नाद आहे. मी ट्रक उलटू देत नाही, ताण घेऊ नका. पुन्हा येतो जाग्यावर. रावणाचं प्रभू रामचंद्राचं हुबेहूब चेहरा तयार केला आणि एका पात्रात मांडून सीतेच्या पुढे टेकला. सीते, हे बघ, राजा रावणानं तुझ्या मालकाचं डोकं कापून आणलंय. आता राम मृत्यू पावलाय. आता तुला रामासोबत लग्न करायला काय हरकत आहे? रावणासोबत. वा 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 वा. आता तुला रावणासोबत, कधी कधी हँग होतो मोबाईल. आता तुला रावणासोबत लग्न करायला काय हरकत आहे? बाबा, भावनिक, या भारतातली स्त्री भावनिक आहे. देव जरी असेल, सीता लक्ष्मी जरी असेल, पण मालकावर प्रेम असल्यामुळे तिचं मन चलबिचल होत होतं. आपले मालक तर रावण मारू शकत नाही, पण चेहरा तर मालकासारखा दिसायला. काय करावं? तिनं राक्षसनीला सांगितलं, खबरदार, माझे मालक जरी रावणानं मारले असतील तरी मी रावणासोबत लग्न करणार नाही. राक्षसनी म्हणल्या, मुकाट्या बस, कालपासून हळद वाटून ठेवली, तू कशी लग्न करीत नाही? बस या विमानात, बस बस विमानात. सीतेला दटून विमानात बस म्हटल्याच्या नंतर सीताई साहेब रडू लागल्या आणि रावणाची पुतणी विभीषणाची कन्या त्रिजटा पण रडू लागली. कवटाळून दोघी जणी, सीते, या राक्षसनी नेत्यात तुला. त्रिजटे, मला लंकेत न जाण्यासाठी मार्ग सांगते का? मार्ग संपला बाई. हे ऐकत नाहीत. त्वरित राक्षसनीनं सीतेला त्या विमानापर्यंत नेलं आणि सीतेला उचलून बळजबरी राक्षसनीनं विमानात टाकलं. पण विमान सुरू व्हायच्या अगोदर विभीषणाची मुलगी हसू लागली. विभीषणाची मुलगी हसू लागली. आता सीतेला शंका आली, पायी माझ्या मालकाचं डोकं कापलेलं पाहिल्यावर ही रडू लागली. राक्षसनी मला विमानाकडे ओढीत नेऊ लागल्या, त्यावेळेला ही रडू लागली आणि मी विमानात बसले हसती. शेवटी रावणाची पुतणी आहे, मी हिच्या काका सोबत लग्न करावा हिची सुद्धा इच्छा दिसती. सीतेच्या अंतःकरणात थोडीशी शंका आली.
सीतेनं राक्षसनीला सांगितलं, ऐका, तुम्ही मला उचलून विमानात टाकले, मी ज्याचं भजन करते तो जगाचा मालक माझ्या भगवान प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगते, मला 2च मिनिटं खाली जाऊ द्या, मी मनानं विमानात बसते, पण मला एकदा त्रिजटेला विचारू द्या. हसायली कस काय? खाली आल्या, त्रिजटे शांत बस म्हणजे. हसतीस पापिनी, मला रावणाकडे घेऊन जात असताना हसतीस, माझ्या मालकाचं डोकं गेलं कापल्या गेले, हसतीस, अगोदर रडू लागली आणि काही क्षणात हसायलीस, याचं कारण काय? झाडाच्या अडंगी घेतलं त्रिजटेनं सीतेला सांगितलं, सीते, माझ्या रडण्याचं कारण ऐक आणि हसण्याचं कारण ऐक. मी याच्याकरता रडत होते, तुझ्या मालकाचं डोकं कस काय कापलं असेल म्हणून दुःख झालं, तुला राक्षसने उचलून नेऊ लागल्या म्हणून दुःख झालं, मग मी विमानात बसल्यावर हसली कस काय? ऐक ऐक सीते, तुझे राम जिवंत आहेत. सीते, तुझे राम जिवंत आहेत. विमानाची ताकद पहा बाबा, कसं विमान होतं. त्रिजटेनं सांगितलं, सीते, तुझे मालक जिवंत आहेत. मग सीता म्हणली, तुला हे 10 मिनिटापूर्वी कसं काय नाही कळालं? हे विमानात बसल्यावर कसं कळालं? ऐक म्हणली, ह्या विमानाची ताकद अशी आहे, ह्या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की हे विमान जळून जाते. या विमानाला विधवा माऊलीचा पाय लागला की हे विमान जळून जाते, आणि तू विमानात बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, त्या अर्थी तुझं कुंकू शाबित आहे. काय विमान निर्माण करणाऱ्याची ताकद असेल? कोण्या टपऱ्याला करता येते का हे विमान? कोण असा विज्ञानातला पालथ्या खापरीचा त्याला हे विमान तयार करता येईल? हे विमान नाही, ते विमान रावणाकडे होतं. समुद्राच्या तीरावर चर्चा आहे, जायचं कसं? हेच चाललं होतं, कसं जायचं पलीकडे? मारुतीरायन सांगितलं, प्रभू बसा, 2 जण खांद्यावर. घेतलं 2, पण रामायणात सर्वात वयस्कर होते. तुकोबरा का नमस्कार करतात? तिसरा पुरावा, तिसरा पुरावा. सर्वात रामायणात ज्येष्ठ होते, वयस्कर होते, ते जामवंत होते. जामवंत जवळ आले, मारुतीरायाच्या कानात सांगितलं, हनुमंता, हे 2 जाऊन रावण मारतील का? हे 2? रामन लक्ष्मण? हो म्हणले. सांगतोय मालकाला, तुमच्या दोघांच्या रावण मरत नाही, हे सगळे न्यावं लागतील, हे सगळे न्यावं लागतील. मारुतीराय म्हणले, मी सांगतोय जामवंतजी, पण ते ऐकत नाहीत. लहाने मालक जरा तापड आहेत. लहाने मालक म्हणजे लक्ष्मण, तापड आहेत, थोडीशी तापड द्यावा, तापड आहेत. मग देवानं दोघांना थोडस वाकायला लावलं, कानात सांगितलं, देवा, पाया पडतो तुमच्या, रावण मायावी आहे, आम्हाला नेल्याशिवाय रावण मरत नाही. लक्ष्मणजी म्हणले, हनुमंता, रे न्यायची एवढी फौज कशी न्यायची एवढी सेना? 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगूळ, कसं न्यायचे रे? आमची दोघांची सोय तू घेऊन चाललास, यायला न्यायचं कसं? ताण घेऊ नका प्रभू, तुम्ही खाली उतरा. दोघायला खाली उतरिलं आणि मारुतीराय समुद्राच्या वाळवंटात गेले. आणि मारुतीरायने हात जोडले, आता ऐके अपांपती, तुझा मी करीत सो विनंती. पहिलं तो जगदानंदपती. मारुतीराय समुद्राला नमस्कार करू लागले, सागरा, तुला विनंती करतो, ऐक अपांपती, हे सागरा, मी तुला विनंती करतो, पलीकडे बसलेला जगाचा मालक आहे, त्या जगाच्या मालकाची धर्मपत्नी राजा रावणानं हिरावून अशोक वाटिकेत ठेवली. सागरा, आणि त्या माऊलीला आणण्यासाठी आम्हाला रस्ता दे. सागर म्हणला, बिलकुल देणार नाही. मारुतीराय म्हणले, सागरा, अरे ज्याला रस्ता मागायचा ते तुझा जावाई आहे. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. लक्ष्मी कोणाची बायको? विष्णूची. राम कोणाचा अवतार? विष्णूचा. मग राम कोणाचे जावाई? समुद्राचे. वा, आता उजडूस तर सोडित नाही कीर्तन. मारुतीराय सांगतात, सागरा, तुमच्या जावायला रस्ता मागतोय. समुद्र म्हणला, दुसऱ्याला मागितला असता तर द्याला असता, जावायला देणार नाही.
मारुतीराय म्हणले अगं सासऱ्याचं इतकं कस काय वैर वैर म्हणजे माझी मुलगी ज्याला सांभाळता येत नाही त्या जावयाची मला काय कदर. वस्तुस्थिती आहे बरं. राग पोरीच्या बापाला येणार का नाही. माझ्या पोरीला ज्याला सांभाळता येत नाही त्याला काय पाणी लावायचं. समुद्राचं वाक्य समुद्राचं वाक्य. मारुतीराय गर्द घामानं गर्द कमी झाले. त्याच्यातलं एक वानर पळत आलो मारुतीरायकडे पळत आलो हात धरला आणि म्हणता तू याला नमस्कार करायला अशा समुद्र्याला समुद्रिया तू या समुद्र्याला नमस्कार करायला. सागर वरचीवर उफाळ्या छान लागला असा उफाळ्या. मला समुद्र्या म्हणला मला समुद्र्या. हो म्हणला काय करशील बस मुगड्या. बस नाही म्हणला रस्ता देत नाही तुम्हाला नको देऊ पाहून घेऊ. मारुतीराय म्हणले नको नाही इचकून टाकू. हे आपल्याला आईला आणायला जायचंय रे इतके लोक जाते तू कशाला दाटवायला. मोकाड्या बस म्हणले हनुमंता. अरे जप्याच्या योग्याच्या तप्याच्या ध्यानात देव नाही आणि तुझे पाय धरल्यामुळे आम्हाला जगाचा मालक सापडलाय. एवढी तुझी आमच्यावर कृपा आहे आणि तू या समुद्राला नमस्कार करावा हे अहंकाराचं टोक आहे. याचा पांचटपणा वाढलाय. 32 वया आल्या सागराने शिव्या दिल्या. हो त्याचा खाली येऊन अर्थ सांगितला तुम्हाला कस तरी होईल. इतके वानर समुद्राला वेगळं बोलले वेगळं. आगा प्राशिता शारोदके काय म्हणलं वानर. अरे काय मोठरपणा सांगायला. तोंडात घातलं तर तुझं पाणी मळमळ होतंय आणि मोठरपणानं सांगतो रस्ता देत नाही. अरे त्याच या कृपे जलवृष्टी. अरे ज्याच्या कृपेनं पाऊस पडतय म्हणून तुझं पात्र भरतय आणि भुसकाटात सांगतो रस्ता देत नाही. नाही देत म्हणला. रगील होतं समुद्र हे बी महारगील होतं. महारगी 7 समुद्र येते ते का ओढ गिड थोडंच आहे. पाऊस येणं भरणं बंद होणं रिकाम होणं. सोयाबीन आले की खळा खळा गेलं की लाळा. ऊसाचा चेक आला की दम नाही हॉटेली शो खात नाही आणि ऊसाचे पैसे संपले की चले जाऊ नाशिक गट उचलायला. असं थोडंच असतं. असले की आमिरी नसली की फकीरी. ते का ओढ गिड होतं ते समुद्र होता समुद्र होता समुद्र. योगाशाला मारुतीराय म्हणले नको बोलू रे त्याच्या संकाने. हनुमंता याच्यानंतर जर तू पाया पडलास समुद्राच्या तर तुला प्रभू रामचंद्राची शपथ आहे. पाप्या देवाची शपथ घातलीस तर रस्ता कसा देईन. त्याला काय रस्ता विचारायचं म्हणले. अरे बायका तुराट्याचा भारा बांधते तसा समुद्र मी बगलातच बांधतो म्हणला. कोण कोण म्हणत होत. हनुमंतराय वानर 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 म्हणत होतो. वानर बारीकस वानर पाला खाणार बोतुळ्याचा भात भजे खाणार नाही. गावरान तुपण पोळ्या खाणार नाही. झाडाचा पाला खाणार वानर. तुकोबर आहे का शरण जातात सांगतोय तुकोबर आहे. मारुतीराय म्हणले गोळ्या उडाल्या काय तू समुद्र तुला सरपणासारखा बांधता येत असतो का येड्यावानी कम बोलू तू सर बोलण्याने इचकून जात असतं ना. आणि बऱ्याच गोष्टी बोलण्याने इचकत आहेत बरं का. हो नुसत्या बोलण्याने इचकत आहेत बोलण्याने. आमची इथे एक जणाचे पित्र होते. तुळसा काकू आमच्या इथली गेल्या वर्षी मेली. ती जितायचं नाही सांगत काय काय करायचं जितायचं सांगून. गेल्या वर्षी मेली. तिच्या तेरवील मौज कीर्तन झालं. तिनं सांगितलं होतं पोऱ्याला याच द्या घ्याचा संबंध नाही गावात तुला. हुशार होती ती. सप्त्याला रुपया देत नव्हती. मेली बी शिमग्याच्या दिवशीच. सरी प्यालेली तिच्या मातीला. आणि तिच्या सासऱ्याची पित्रन ती मला जेवायला सांगत होती. दरवर्षी काम ऐकायचो मी. त्याच्यामुळे मला सांग मी कोणाचं काम ऐकत होतं. मला म्हणली बाळू काही बोलण्यान कसं इचकत पाणी. तुला शिकवायला मास्तर किती घेत रे. म्हणलं 6. त्याला बी उद्या जेवायला सांग. या म्हणे उद्या दुपारा गिळायला. अरे मला माहित होतं ती बोलत होती पण वागत चांगली होती बघा. मी गुरुजीला म्हणलं गुरुजी उद्या तुमचा डब्बा घेऊन येऊ नका. का रे बाळू. आमच्याकडे एक तुळसा काकू येतात त्याच्याकडे तुम्हाला जेवायला आहे. बर 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 हरकत नाही. गुरुजीला माहित होतं खोटं बोलत नव्हतं.
गुरुजी दुसऱ्या दिवशी आले दुपारी. मग 1ला शाळा सुटली, 1 ते 2 सुट्टी. तितक्या टायमात हिचे पित्र जेवले. मग आम्ही गेलो. गुरुजी 6 आणि मी 7 लादणीत जेवायला बसिलं. तूप संपल्यावर म्हातारीनं सुनाला सांगितलं, ए तूप उडालं का काय ग, का घेऊन दुसरं तो बसू दिन मड. अरे बापरे. गुरुजी म्हणले सुनाचं मड बसवायली ना आपल्याला तूप. म्हणलं गुरुजी ताण घेऊ नका, ते स्वभाव आहे म्हातारीचा. तिच्या सुनानं लोणी कढीलं. 100 ग्रॅम तूप गुरुजीला वाढलं. त्याच्यातले गुरुजी म्हणले महाराज काय बाई चांगली हो, कढलेलं तूप वाढलं. म्हणलं जाताना कळत जाताना कळत म्हणलं. जेवण झाले, हातगीत पुसले हो. आणि दरोज्यातून बाहेर निघताना, बाळू हे आहेत का काय गुरुजी तुला शिकवायला. म्हणलं हेच येत. गुरुजी बरा झालता का स्वयंपाक. हो. तूप कसं लागलं. काकू असं तूप आम्ही फार पैसे देऊन घेतो पण भेटतच नाही. हे तुमच्या बाप जलनी भेटलं होतं का. अरे बापरे. मास्तर तो वाट्यावर उलटले. मारुतीराय म्हणले अरे तो बोलून नाशिल ना, ते समुद्र रस्ता देतो का आता. आमची इथे एक बाई तूप विकीत होती. तिला म्हशी होत्या 40 आणि गाई होत्या 150. आणि मशीन गाई वळायला मथार, त्याला ताक आणि तूप विकीत होती. तिनं मरुस तर मथाऱ्याला तूप नाही खाऊ दिलं. नग म्हणली कफ होती छातीत. अरे बापरे. हो कफ होती म्हणले छातीत. तिला जर समुद्रात टाकलं असतं तर माशान पण नसतं खाल्लं. इतकी रगील होती ती, इतकी रगील. आमच्या इथल्या नाना पाटलाची कस्तुरी 1.5 वर्ष झालं मेली ती. दिवाळीच्या दिवशीच मेली. कस्तुरी नाव होतं तिचं. मेली. हे इतकं काऊन बोलतो माहितीये का. त्याच्या 13 म्या केल्यात हाकेन मग बोलायचं म्हणून दुसऱ्याचं कसं बोलता येईल मला. आणि तिच्या इथं तूप. अण्णा तात्याची सून ताकाला गेली. अण्णा तात्याची सून ताकाला जाणं आणि हिच्या इथं शेठजी तुपाला येणं संगत झालं. काकू ताक हे का हो. ही वछे ही, हिचं नाव वछी. ही माय वछे ही. आली वछी तिथं. पण वछी ताकाला जाणं आणि 20 किलोचं गिऱ्हाईक येणं संगत झालं. कस्तुरी म्हणली वाचा मा 2 महिने झालं छटाक तूप नाही कोणी विकत घ्यायला आलं ग. तू ताकाला आलीस तर बाई 20 किलोला गिऱ्हाईक आलं. वछे तू थांब, तुला किलोभर तूप फुकट देते. वछीनं डबा उचलला ताकाचा निघाली. ते शेठजी म्हणले वछाताई तुम्हाला 650 रुपयाचं तूप काकू फुकट द्यायलात काऊन नेईन. ती म्हणली शेठजी हिच्या घरचं मला ताक आवडत नाही, हिच्या घरचं मला तूप आवडत नाही, हिच्या घरचं मला दही आवडत नाही. हे माझ्या सासूला आवडत आहे. तुम्हाला काऊन आवडत नाही. हिच्या मसडा कहावी हागंदारीला चरत्यात. त्या शेठजीनं पैसे उचलले निघून गेलं. मारुतीला म्हणले हिचकून टाकलं ना रे तो. त्याला समुद्र म्हणलास ते रस्ता देतय का आता. हे चाललं होतं ना. बोलण्यात लय पांगत माणसाचं लय पांगत शब्द लय बेकार. आमच्या इथं बाबा अशा गाद्या अशा सतरंज्या उश्या तके जमा करू लागले. आमच्या इथल्या सगुनीला पाहुणे पाहायला आलते. सगुनीला पाहुणे पाहायला आलते. मग ते पाहुणे गंगथडीचे होते. आणि आमचं गाव डोंगर पिकल बैडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पैडी. पण ते गंगथडीचे पोर आले पाहुणे येणार होते बघायला. पण पोरीच्या बापाने याचा पानपुडा त्याचे उशे त्याच्या तक्या हे ते सगळं आपलं बैठक एक जणाची अशी मस्त सजून ठेवली. आमच्या इथलं एक जण म्हणलं बाळू काय शावरावची तर कशाची गर्दी. शावराव वळ कडबा चोरण्यात नंबर पाहिला त्याचा. त्याच नाव शाहराव. त्याच्या मुलीला पाहुणे पाहिले आले. कुठले गंगथडीचे. पोरग काय करतय. म्हणलं तहसीलदार आहे. बाप्पा तहसीलदार आणि सगुनीला कस काय पास केलं. नाही म्हणलं अण्णा तुम्हाला काय करायचं.
मी म्हणला 3 वर्ष झालं माझ्या 3ही नातीचे लग्न नाही तर तिचं कसं काय अण्णाला माहित होतं 11 वाजता वरून गाड्या येतात. मग गंगथडीचे पाहुणे म्हणल्यावर अशा बंद काचाच्या गाड्या एसी गाड्या होत्या 2-4 मस्त गाड्या अशा तिकून आल्या. हे डबकं घेऊन आपलं उपस्थित कुठले पाहुणे गंगथडीचे. बर राम 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 राम. शाहरावची धजाच आहे काय बाबा इतक्या गाड्या त्याची इथं तर काही कार्यक्रम नाही काय नाही. त्याची मुलगी आम्ही सून केली. कोण हो पोराचा बाप. आता ते पोराचा बाप भावकी पुढे असते. हा भावकी पुढे असतील घरचे फालक्या बसलेले. ती फुगीर भावकी तांब्यात इस्तू टाकून टोपीच्या घड्या उकललेली ती पुढं पुढं पुढं. सातारभाईच्या कापुशाचा बायको भावकीची पण ती पुढं पुढं. आणि ज्याचं पोरग तहसीलदार ते फालक्या बसले. तसंच असतं भावकीचं. भावकी तशीच न्यावं लागते काय काय कामाला सजून पोळ्याच्या बैलावानी. भावकी कोण आहेत पोराचे वडील. घुसकून पलीकून आलं मस्त. बर 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 तुमचा मुलगा आहे का. हो तहसीलदार आहे काय मुलगा. बाबा 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 बर बर. शाहरावची पोरगी पास केली काय. हो बर कस काय पास केली वा तुम्ही. पोराचा बाप म्हणला काय झालं. आपण कशाला सांगा बाप्पा देवाला डोळे माणसं आंधळे. गेल्या गाड्या वापस. हेच कलन बोलले ना. मारुतीराय म्हणले तू काऊन म्हणणार समुद्र्या. काऊन म्हणला बापू तू काऊन. वानर म्हणला हनुमंता एकदा सांगितलं ना रे तुराट्या बांधल्यासारखा समुद्र्या बांधितो म्हणून की त्यानं फरेल दिशी लाटवरी उचलायची. नाही बांधतायत रे नाही बांधतायत अपमान करशील रे महा. हनुमंता सृष्टीवर जितके पाप असतील तितके पाप माझ्या डोक्यावर बसतील तुला जर खोटं बोलेल तर. तू फक्त बाजूला सरक. मारुतीराय बाजूला सरकले. लक्ष्मणजी म्हणले येड्यावानी काऊन करायलेत रे हनुमंत वान्य र. हे येड्यावानी काऊन करायलेत. मारुतीराय म्हणले देवा तरी माणसाच्या पोरा इतके येडे नाहीत वान्य र. बाबा पहिल्या 17 होत्या साखरपुड्याला वाघिंच्याला जाईत ना माणसं. तर असे काही काही माणसाची लेकर खटगुळ सतरंजीचा दोरा वाढायचा आणि बसलेल्या शहाण्या पाहुणाच्या शर्टाला बांधायचा. तो पाहुणा उठला म्हणजे सतरंजी घेऊनच उठत होता. वानर इतके चित्र आहेत का. आमच्या इथला सकाता त्याचा भावशान आम्ही लग्नाला गेलो लोणारला. कशी माणसं उकळले बघा ना. नाही तर अध्यात्म सांगायला लागल्यावर जसे कापायला न्यायचे असे बसत. हो जसे आता किराला कापायचे सकला दि बाबाला. भंगारलेच आवडतो माणसाला. काय खरा फवाऱ्याशिवाय आळ्या मरतच नाहीत ना. काय करा नाही तर हौशे का औषध फवारायची. तुम्ही वर्षभर सोबत राहा. 1 वर्षभर 365 दिवसात तुम्ही जर म्हणले मराठी बोलायचे नाही नुसतं संस्कृत उठण्यापासून तर झोपेपर्यंत काय कळणार आहे तुम्हाला. चला बघ काय सांगू लागलो. लेकर आम्ही गेलो लग्नाला. आता खाली जागा नसल्यामुळं टेम्पूच्या कॅबिनवर बसलो. 407 टेम्पो आता कॅबिनवर. मी पहिल्यापासूनच चालू माणूस. कळतं मॅच काढायची पण दबून बसायची. गावातल्या म्हणायचं नाही बाळ्यावरी होता म्हणून नाव पुढच्याची. आमच्या इथलं ते भावशा म्हणलं बाळू चालता चालता जर फांदील धरलं तर काय होतं रे. आता माझ्याकडे उत्तरच नव्हतं ना. मी याच्या आधी फांदी धरलीच नव्हती तर सांगू काय. मी नाही धरली पण पाची का धरून. भावशान फांदी धरली. वराड लोणार मधीन भावशा जाग्यावरच. घनश्याम तात्याची गंगूबाई म्हणजे भावशेची माय मला म्हणली बाळू
मा भाव कुठे मी म्हणलं देवगाव फाट्याव वरीत लटकलेला आहे. इतके इडे इतकं वांदीर हे माणसाची पोरं लग्नाला गेले ना बाबा. वाढाना वाढाना पतरवाळी पुढून आणि तिकडं पाठ करतो. कोणी कोण खातो तू? ते माणसाची पोरं देवबापाल खडे हाणतील, मनपावाल्याचे पडदे फाडतील. काय विचित्रपणा, काय विचित्रपणा, आगावपणा. नवरदेवच उचली ते हार घालायच्या टायमाला. तमाशा असेल का बाबा? किती 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 सत्य झाल्या सुधारायचं तुम्हाला मला सांगा ना. किती सत्य झाल्या सुधारायचं? लग्न म्हणजे चिमणा चिमणीचा खेळ आहे. आगा मृत्यूभर व्याप्ती जा येते सलग्नम वंश परंपरा तत्रो विमुषतो कन्यात्रयम सुतेषु जन्म प्रसवा त्वम नाम मंगल विधी. त्याचं नाव आहे लग्नाचा विधी. आणि या लग्नाच्या विधीमध्ये बाबा इतका पांचटपणा, इतका पांचटपणा. नवरी उचलायलेत, नवरदेव उचलायलेत. मंगलाष्टकाचा तर मिळच नाही. शास्त्रातलं मंगलाष्टक काहीच नाही. दोघे करावी उभी वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे अंतरपटा ते धरा. अंतरपट कशाला धरायचा? दोघांनी एकूण एकाकडे पाहुणे आणि ते हातात हात धरून यायलेत गुदगुल्या करीत. कशाला अंतरपट धरायचा? काय गरज आहे? काय गरज आहे? किती सत्य झाल्यावर सुधारायचं सांगा बरं तुम्हाला. किती किती सत्य झाल्यावर काय काय फायदा आहे? काय प्रबोधनाचा फायदा? काय फायदा काय? आणि मंगलाष्टकाचं तर इतकं मात्र झालंय. ताई ग बाई ग तळहाताचा केला पाळणा. भारतात सुतार आहेत रे सुमल्या. अरे माझ्या विश्वकर्मा भगवंताची संतती आज पंचाळ नावाच्या रूपानं आहे. सुंदर पाळणा करणारे सुतार आहेत. त्या तळहाताचा पाळणा काऊन करायला सुमल्या? दोन्ही डोळ्याचा आईना. मंगलाष्टक म्हणणारेच रडायलेत. नवरी तिळभर रडणं पंचटपण आहे. धर्मशास्त्रातली वर्णी जी आहे ते मंगलाष्टक म्हणायची. इतके वानरी चित्र आहेत का? नाही. मारुतीरान सांगितलं आमचे वानर एवढे चित्र नाहीत. बघा त्याचा पुरुषार्थ. का तुकोबाराय शरण जातात. शेवटचा पुरावा का टाइम झाला वाटतं आपला. 10:54 झाले. 6 मिनिटं बाकी आहेत. मारुतीराय जवळ आले. त्या वानराच्या विचारलं कसा बांधतो समुद्र? 2 मिनिटं थांब. मोठा दगड घेतला, मोठा दगड घेतला आणि तो समुद्रावर सोडून दिला. आपण मग त्या दगड तरंगत होता. आहे कर पुरावा. तुका म्हणे नळा सागरी तारी रासिया, सागरी तारी रासिया, सागरी तारी रासिया. तुका म्हणे नळा सागरी तारी रासिया, तुका म्हणे नळा सागरी तारी येल्याशिवाय. दगड तरंगायची ताकद नळ नावाच्या वानरामध्ये. बांधला समुद्र बाबा, बांधला. दगड तरंगत होता. मारुतीरायनं बुद्धीच्या बळावर दगडाला र आणि म रफार दिला. नुसती जुडई केली पण दगड वानराच्या हाताने तरंगत होता. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला. कधी कधी रामायण सांगताना आमचे लोक म्हणतात आता ऐका बर का, काय त्या ठिकाणी समुद्र बांधला बर का, आणि काय आता तुम्हाला सांगू बर का. मी म्हणलं रामायण सांग रे. काय सांगतो? काय त्या ठिकाणची ख्याती बर का, काय मारुतीराय तेजस्वी दिसत होते बर का, आणि अशा प्रकारे बर का. आणि काय आता तुम्हाला सांगू. मी म्हणलं झोप घी घंटाची. काय मारुतीराय दगड हातात घेत होते बर का, आणि त्या मारुतीरायने दगड हातात घेऊन पाण्यात टाकला की दगड तरंगत होता बर का. अरे 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 वाचून सांग जाय रे. मारुतीरायच्या हाताने दगड तरंगत नव्हता. तो नळ नावाच्या वानराच्या हाताने तरंगत होता. वाचून सांगायचं, वाचून. ब्रेक लायनर उघडलेली गाडी टायमाला थांबत नसती आणि अभ्यास न केलेली गाडी कुठे बी आदळत असती. म्हणून वक्त्याने विचार करून बोलायचं.
मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरण, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. वक्त्यानं अभ्यास करून दगड एका नळ नावाच्या वानराच्या हाताने तरंगत होते. गिरगावकर सांगतोय म्हणून नाही, तुका म्हणे नळा आणि सागरी तारियेल्या शिळा. तुका म्हणे हनुमंत, सागरी तारियेल्या शिळा नाही. तुका म्हणे मारुती राय, सागरी तारियेल्या शिळा नाही. तुकोबरायची साक्ष तर मान्य आहे तुम्हाला. ते काय गिरगावकरांनी थोडं चीज केलंय. त्या नळ नावाच्या वानराच्या हाताने दगड तरंगत होते. 1200 किलोमीटरचा सेतू झाला. 18 पद्म वानर 72 कोटी 56 कोटी गोलागुळ चालले. का तुकोबराय शरण जातात? शेवटचा पुरावा माय बाप. मारुतीरायला जवळ बोलवलं, हनुमंता जी प्रभू जी जी जी. ज्याच्या हाताने दगड तरंगत ते कुठे रे? ते समोर आहे म्हणजे नळ. मारुतीरायने नळ शब्द आवेशात म्हणल्याबरोबर त्यानं उरफाटी उडी आणली आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या जवळ हजर. काही सेकंदातच मी येऊन देणार. मारुतीरायाला न जवळ घेता एकट्या नळाला प्रभू रामचंद्रांनी जवळ घेतलं आणि बाजूला गेले. नळा, तू दगड पाण्यात टाकल्याच्या नंतर तरंगतो, ही ताकद तुला कोणाकोण आली? कोण दिलं तुला वरदान? कोण दिली तुला पाषाण तारण्याची शक्ती? कोणी कोण आलं तुझ्याकडे भक्तीचं मेहमान? भगवंताच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना नळाचं अंतःकरण पाझरलं, डोळ्यातून पाणी येत होतं. भगवान, प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी मारुतीराय स्नान करतात रोज. मारुतीरायचं ठरलेलं ठिकाणे समुद्राचे एक तीर, 7 सागरापैकी एक प्रभास क्षेत्र म्हणतात. त्या क्षेत्रावर मारुतीराय स्नान करायचे आणि त्या क्षेत्राच्या काही 1-2 किलोमीटरच्या अंतरावर मी, नळ आणि नीळ नावाचे वानर आम्ही 2 जण स्नान करायचो. परिणाम पाप परिणाम. मारुतीरायनं स्नान केलं की भक्तीचे तरंग सागरावर पडायचे, भक्तीचे तरंग समुद्रावर पडायचे. आणि भक्तीचे तरंग समुद्रावर गेले की समुद्रानं विचार करायचा, आपण जर डोक्यावर घ्यावा तर अहंकार आपल्याकडे असल्यामुळे भक्ती डोक्यावर बसत नाही. अहंकार आपल्याकडे असल्यामुळे भक्ती आपल्या डोक्यावर बसत नाही. आणि भक्तीच्या तरंगावर जर पाय द्यावा तर आपली लायकी नाही. ज्ञान मारुतीरायच्या डोक्यावर भक्तीचे तरंग व्हायचे. भक्तीचे तरंग समुद्र म्हणला, आपण जर पायाखाली घेऊ तळाला तर आपली लायकी नाही. आणि डोक्यावर भक्तीचे तरंग घेऊ तर आपल्याकडे अहंकार असल्यामुळं भक्ती डोक्यावर थांबत नाही. म्हणून मारुतीरायनं स्नान केल्याच्या नंतर भक्तीचे तरंग वाहत होते. आणि खाली उताराला नळ आणि नीळ नावाचे वानर स्नान करायचे आणि भक्तीचे तरंग वाहत गेले की नळाच्या अंगावर पडायचे आणि नळानं भक्तीचे तरंग झेलायचे आणि बाहेर यायचे. भगवंताला सांगितलं, भगवान, या मारुतीरायाच्या अंगावरचे भक्तीचे तरंग पाण्यात वाहत आले की मी अंगावर झेलीत होतो. आणि त्या भक्तीचे तरंग अंगावर झेलल्याच्या नंतर एवढी शक्ती जागृत व्हायची, वृत्ती नामी व्हायची. पाषाणाला हात लावला आणि तो पाषाण पाण्यात टाकला की पाण्यात तरंगत होता. कोणाची ताकद आहे? मारुतीरायाची. मारुतीरायाची. तुकोबराय म्हटले, आम्ही माणसाला परमार्थिक केला असेल. महाराज म्हणले, आम्ही माणसं भजनाला लावले असतील. तुकोबराय म्हणतात, मारुतीरायानं पशु भजनाला लावले आणि पशुनं असं भजन केलं की त्यानं दगड हातात धरल्याच्या नंतर पाण्यात दगड टाकला की तरंगत होता. इतकं भक्तीचं टोक पाला खाणाऱ्या वानराला ज्या मारुतीरायानं दिले, त्या मारुतीरायाचं भक्तीचं टोक किती मोठं असेल. शरण शरण जी
बारकुमारी दोन मिनिटं उठू नका, फक्त 2 मिनिटं. मोठ्या अट्टहासाने श्रद्धेनं चालत आलेली फार मोठी गोड परंपरा नारायणगड संस्थान माधव बाबा असतील, अधिक करून स्वर्गीय मुक्त कैवल्य नामनिष्ठ देवमान्य शास्त्रमान्य असे भगवत स्वरूप असणारी ही सर्व संत यती महंत योगी तपी महात्मे या परंपरेत चालत असलेली ही परंपरा कार्यरत वृद्धिंगत अस्तितो काला अधिष्ठितो सकल भवा येन सकल विच्छा भवत्यक्तः मर्मज्ञ स्वरूपा सकल स्थितेषु. अत्यंत गोड अंतकरणाची व्यक्ती, प्रांजळ अंतकरणाची व्यक्ती, नम्र स्वभावाची व्यक्ती, मूर्तिमंत नम्रतेचं जर मूर्तिमंत स्वरूप जर बघायचं असेल तर आदरणीय बाबांकडे बघायचं आहे. कारण 8 वर्षापूर्वी एकदा गान सम्राट गायनातलं तज्ञरत्न आदरणीय गान सम्राट सटले गुरुजींनी मादळमोई संस्थानला एकदा तारीख घेतली होती. त्यावेळेला नेमकंच परमार्थाची माझी सुरुवात होती. दर्शन घेतलं बाबांचं, त्यांनी लागलीच माझं घेतलं. मी सटले गुरुजींना विचारलं, संस्थानचे मालक कोण आहेत? म्हणले जे तुमच्या पाया पडे तेच आहेत. हे म्हणलं गिरगावकर, एवढ्या मोठ्या योग्यानं तुमच्या पाया पडावा गिरगावकर, ही लायकी नाही तुझी. पण ते त्यांचा स्वभाव आहे, त्यांच्या अंतकरणात रोवणी पडलेला तो भाव आहे. त्या अंतकरणात रक्ताच्या कणाकणामध्ये नम्रता रुजलेली आहे. नम्रता 4 अभंग ज्याला पाठ नाहीत ते वाकणत कोणा पुढं, ते वाकणं कोणा पुढं, ते वाकणं. एवढी मोठी गादी, एवढी मोठी परंपरा, एवढे मोठे योग्यांचं तप्यांचं अधिष्ठान, या अधिष्ठानावर आरूढ असताना इंद्राच्या वैभवाला लाजवील अशा मोठ्या फार मोठ्या पदाधिक्यावर असताना सुद्धा सर्वसामान्य वारकऱ्याच्या पुढे जे वागतात हे मूर्तिमंत मराठवाड्यातलं जर स्वरूप बघायचं असेल, वाकणत काही खपक्या लाकडं वाकणत कोणाच्या पुढं, वाकणत स्वभाव आहे आपल्या नम्रतेचा. वारकरी संप्रदायाची टोकाची परंपरा आदरणीय बाबा सांभाळतात. योगीराज महंत बाबा गुरुवर्य प्रातस्मरणीय बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतोय. उपस्थित इसले महाराज असतील, जे महाराजांचं मला नाव माहित नाही, शिवाजी महाराज असतील, मृदंगाचार्य दोन्ही मंडळी असतील, नाना असतील, आसाराम महाराज सोबत असतात ते असतील, या बाजूची सर्व भजनी मंडळ असेल. आणि मगाशी चाली झाल्या गोड गायनातले तज्ज्ञ दोन्ही रत्न, दोघांनाही धन्यवाद प्रणाम वारकरी या नात्यानं. कॅमेऱ्यावाल्याला सुद्धा धन्यवाद. माझ्या लग्नात एक पण फोटो सासऱ्यानं काढला नाही, कॅमेऱ्यात घेतलं, तुम्हालाही धन्यवाद. आणि पंचकृषीतून आलेला हा सर्व श्रोतावर्ग, मी वक्ता या नात्यानं सर्वांना प्रणाम करेल. 4 देवाच्या पुढे वाक जा, 4 देवाच्या पुढे वाक जा. एक देव आहे विटेवरचा मालक आणि भगवान शिवशंकर. एक देव आहे विटेवरचा मालक आणि भगवान शिवशंकर रोज सकाळी 4 वाजता एकत्रित येतात. काशीहून भगवान शिवशंकर पंढरपूरला जातात. पंढरपूरचा मालक विटेवरून खाली उतरतो. भगवान शिवजीच्या गळ्याला मिठी मारतात. रोज सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर जगाचा कारभार कसा चालवायचा हे 2 देवाच्या हातात आहे. त्या देवाच्या पुढे मानवा की जा एक. या देवांची ज्यांनी परंपरा चालवली भजनाची, अष्टादश संत, त्यांच्या नंतर उत्तरोत्तर झालेले संत, या सर्व संतांनी त्या 2 देवाच्या भजनाची परंपरा चालवली. या 2ऱ्या क्रमांकांचे संत नावाचे देव, त्यांच्या पुढे मानवा की जा. तुम्ही आम्ही संध्याकाळी आनंदाचा श्वास घेऊन झोपतो आणि सकाळी आनंदानं प्रसन्न मुद्रेनं उठतो. हे ज्यांच्यामुळे झोपतो ते 3 क्रमांकाचे देव, भारताच्या सीमेवरचे फौजी येत, ते दिसल्यावर त्यांच्या पुढे मानवा की जा. 3 15 फूट वाढलेल्या उसात फिरत असताना त्याला बॅटरी नाही, गव्हामध्ये दारे धरत असताना त्याला बॅटरी नाही, ज्वारीमध्ये दारे धरत असताना त्याला बॅटरी नाही.